माझ्या देवीचा नाही तुझाच कोप झालाय. हा अरे काय बोलतो कळतं का तुला? भाई हा भानुसंग लग्नाची चांगली बैठक झाली होती पण तुझ्यामुळे मोडली. हा नाहीतर आज जोडीनं देवीच्या पाया पडाय गेलो असतो. भानू ही तर नांदाय आली असती. सुखानं संसार चालला असता आमचा. 4 घास खाल्लं असतं तिच्या हातचं पण तुझ्यामुळे लगीन मोडलं. रंगा वाई खरं तीच बोलतोय खोटं बोलतोय म्या. वांडावर अरे वस्तीवरल्या एका पोरीचं मन जित्ता येईना तुला. आणि जिनं तुला जन्म दिला तिला नाव ठेवतोय ना. असा वागलास तर कोण पोरगी दिल भाई तुला? हा नाहीतरी वस्तीवली समधी बाया बापडी मला नावं ठेवत्यात आणि तू बी असंच म्हण. एक सांगून ठेव तू म्या लगीन करीन तर बानू संगच. एवढा तोंडावर पडला तरी तू अजून तुझ्या लेकाला ओळखलं नाहीस. नाही बानू संग लगीन करून तिला या घरात आणली तर नावाचा रंगा नाही. होय ना मग डोसक थंडगार ठेवावं. सातवाच डोसक खाऊ नका माझं. डोसक खाते डोसक खाते. माझ्या मुरा आवाज लावून बोलशील ना तर उलटा टांगून ठेवीन आड्याला. समजलं? हा झाला आता बाहेर. अरे माझ्या सारख्या पुण्यवान माणसाचा तुझ्या पोटी कसा जन्म झाला ती त्या खंडोबालाच ठाऊ. मायानंदा हे सारे आपल्यामुळे घडले. आपण जर तिच्या रागाला खत पाणी घातले नसते तर तिचा राग अनावर झाला नसता आणि हा अशुभ प्रसंग घडला नसता. काही झालं तरी तुम्ही मलाच दोषी ठरवा हे ठाऊक होतं मला. आता पुढे काय करायचं ह्याचा विचार करा. जे झालं ते झालं. अहो कसा विसरू मी हे सारं. आपल्याला केवळ म्हाळसाचा शाप दिसत असेल पण अजूनही माझ्या डोळ्यासमोरून तिचा तो चेहरा जाता जात नाहीये. जेजुरीच्या पटांगणातील तिचे ते विराट रूप पाहून डोळेच विस्फारले होते माझे. एक क्षणभर तर मला धडकीच भरली होती. साक्षात देवीच माझ्या समोर उभी आहे असे वाटत होते मला. काय ते रूप, काय ते तेज, काय तो क्रोध. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच तिला अष्टभुजा आल्या. आकाशापर्यंत ती मोठी झाली. अहो हा सारा प्रकार काय चालला आहे मला समजेनासा झालाय. मायानंदा अहो गत जन्मीचे पुण्य असल्याशिवाय असे अपत्य पोटी जन्माला येत नाही. आपल्या माणसामध्ये काहीतरी अद्वितीय शक्ती असणार असे मला आधीपासूनच वाटत होते. अहो तो स्मशानातला प्रसंग आठवा किंवा तिच्यावर उपचार करण्यासाठी दैत्य जेव्हा धन्वंतरीच्या रूपात आला होता तेव्हा त्याला पळवून लावताना तिच्या आधी खोलीतून सिंह बाहेर पडल्याचा भास झाला होता आपल्याला. आणि जेजुरीत बानूला पहिल्यांदाच पाहून माळसाने स्वतःची शिळा करून घेतली हेही मी विसरलेले नाही. मायानंदा आपल्या पोटी जणू देवीने जन्म घेतलाय असे वाटते मला. अहो या साऱ्याचं आश्चर्य मलाही आहेच. पण मी जे काही केलं ते आईच्या मायेपोटीच केलं. मी असं काही वागेल याची खरंच मला कल्पनाही नव्हती. पण रागाच्या भरात आपली माळसा तिच्याच नवऱ्याला असा शाप कसा देऊ शकते? भले त्यांची चूक झाली असेल पण तिचे हे वागणे बरोबर नव्हे. एक गोष्ट मात्र खरी, कुणी किती काही बोलू दे पण ह्या साऱ्यात खंडेरायांची काहीतरी निराळी बाजू असणारच आणि आपण ते समजून घ्यायला हवी. श्री महादेव माझे आराध्य आहेत. ते कधीही कोणतीही चूक करणार नाहीत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ आहे जो आता आपण समजू शकत नाही.